नमस्कार नमस्कार माझ्या महाराष्ट्राच्या वाघांनो, राजांनो आणि वाघिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं. मी सुयश सर तुमचं पीडब्ल्यू महाराष्ट्राच्या या प्री फाउंडेशन मंचावरती खूप खूप पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा मित्रांनो, 7वीचा आपला जो धडा जो आहे ज्याचं नाव आहे तोडणी. आज आपण हा धडा बघणार आहे. तोडणी हा धडा बघणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चला तर मग अधिक वेळ न घेता मी सुरू करतोय तोडणी या आपल्या धड्याला. पण तत्पूर्वी मित्रांनो, जर अजूनही आपण आपल्या या व्हॉट्सअप चॅनलला पीडब्ल्यू महाराष्ट्राचं आपलं 6वी आणि 7वीचं एक व्हॉट्सअप चॅनल आहे. या चॅनलला आपण जर अजूनही जॉईन केलं नसेल तर हा QR कोड तुमच्या समोर आहे. या QR कोडला आपण स्कॅन करा आणि या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. या चॅनलवरती आपल्याला 6वी आणि 7वीचं सगळं स्टडी मटेरियल जे आहे हे पूर्णपणे मोफत मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर चला सुरू करूया आपल्या धड्याला, ज्याचं नाव आहे तोडणी. आणि यांचे लेखक आहेत दत्तात्रय वीरकर. दत्तात्रय वीरकर यांनी विविध वृत्तपत्र आणि मासिक यामधून कथा आणि कवितांचं लेखन केलेलं आहे मित्रांनो. आणि वाटणी आणि तोडणी या त्यांच्या कथा ज्या आहेत ना, या त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत. ऊस तोडणी कामगारांच्या समस्यांचे वास्तव. जे ऊस तोडणी कामगार आहेत ना, जे ऊसांचं तोडणी करतात, तर अशा कामगारांचं, अशा मजुरांची ज्या समस्या आहेत ना, त्या समस्यांचं त्यांची इथे अतिशय छान पद्धतीने त्यांचं वर्णन जे आहे, हे वास्तव चित्र जे आहे हे या कथेमधून मांडलेलं आहे मित्रांनो. वसंत आणि मीरा या ऊस तोडणी कामगाराच्या मुलांच्या मनातील शिक्षणाविषयीची तीव्र ओढ या पाठामध्ये व्यक्त केलेली आहे. म्हणजे यामध्ये आपण जर बघितलं, जे ऊस तोडणी कामगारांचे जे मुलं आहेत ना, त्या मुलांना जी शिक्षणाची ओढ आहे, शिक्षणाची जी त्यांना एवढी आवड आहे, तर त्याचं वर्णन जे आहे ना या पाठामध्ये केलेलं आहे. तर एकीकडे आपण हे बघू शकतो की ऊस तोडणी कामगारांचे जे जीवन कसं आहे, त्यांचं जीवन कसं आहे आणि या लेकरांना सुद्धा शिक्षणाची किती आवड आहे याचं वर्णन जे आहे, याचं वर्णन या पाठामध्ये, या धड्यामध्ये दत्तात्रय वारकर यांनी खूप छान पद्धतीने केलेलं आहे. चला सुरू करूयात. गाव सोडून गाडीमध्ये बसल्यावरती सगळ्यांच्या डोळ्यांसमोर फक्त ऊस दिसत होता. निघाल्यापासून गावकडच्या विचारानं सगळ्यांच्या मनामध्ये काहूर उठलं होतं. गाव सोडलं बेटा यांनी. ऊस तोडणी कामगार जे असतात बेटा, यांचं आयुष्य असंच असतं बेटा. या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावामध्ये जेव्हा ऊस तोडणीचा हंगाम येतो बेटा, तर ऊस तोडणीसाठी गावोगावी यांना फिरावं लागतं बेटा. आणि ठीक आहे, परिस्थिती खूप हलाखीची असते बेटा. कशासाठी हे सगळं? तर फक्त पोटासाठी बेटा. पैसा पैसा कमवण्यासाठी. किती पैसा कमवणार बेटा? आपल्या पोटाची गरज भागवेल एवढाच पैसा मिळतो बेटा. तर हे जे बिचारे ऊस तोडणी कामगार जे असतात बेटा, ठीक आहे, तर हे या गावातून त्या गावामध्ये ऊस तोडणीसाठी जात असतात, ज्यातून 2 पैसा मिळतो आणि याच पैशामधून यांचा संसार जे आहे, यांचं आयुष्य जे आहे हे धकत असतं बेटा. ठीक आहे, तर जेव्हा ते या गावातून दुसऱ्या गावासाठी जेव्हा निघाले, तर त्यांच्या मनामध्ये काहूर म्हणजे विचारांचं थैमान, वेगवेगळे विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागले बेटा. विचारांचं वादळ निर्माण झालं. परक्या गावामध्ये आपण केव्हा आलो हे तारा आणि शंकरला उमगलंच नाही बेटा. तारा आणि शंकर हे पण असेच निघालेले असतात बेटा ऊस तोडणी करण्यासाठी. दुसऱ्या गावामध्ये जेव्हा हे निघतात, तर त्यांना समजलंच नाही बेटा की आपण या गावावरून कधी निघालो आणि दुसऱ्या गावाला आपण कधी पोहोचतो. हे शंकरला आणि ताराला कळलंच नाही बेटा. सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेमध्ये गाड्या सोडल्या. जेवढे ऊस तोडणी करणारे जे मजूर होते, जेवढे लोक होते, जे या गावावरून दुसऱ्या गावाला निघाले होते, आता जेव्हा हे दुसऱ्या गावामध्ये पोहोचले, तर दुसऱ्या गावामध्ये पोहोचल्यावरती त्या गावामध्ये एक शाळा होती, मराठी शाळा होती. त्या मराठी शाळेच्या जवळ मोकळं पटांगण होतं, मैदान होतं. त्या मोकळ्या मैदानामध्ये या सगळ्यांनी काय केलं बेटा, या ऊस तोडणी कामगारांनी काय केलं बेटा, सगळ्यांनी आपल्या आपल्या गाड्या ज्या आहेत ना, ह्या त्या मैदानामध्ये सोडल्या. बैलांच्या मानेवरचं जू खाली ठेवताच सगळी बैल शेपटी अंगावरती मारत अंग खाजवायला लागली. ठीक आहे, आता हे आले तर म्हणजे यांनी प्रवास कशाने केला? बैलगाडीने प्रवास केला बेटा. बैलगाडीने बेटा ते आलेत. आता त्या तिथे आल्याच्या नंतर प्रत्येकाने काय केलं? बैलांवरचं जे जू जे आहे, ठीक आहे, लाकडाचं जू असतं ना, असे 2 बैल असतात आणि त्याच्यावरती लाकडाचं जू असतं, तर हे काढलं म्हणजे बैलांचं अंग मोकळं केलं. जेव्हा हे जू काढलं, तर बैलांनी शेपटी हलवत अंग खाजवत जे आहे, हे बैल जे आहेत हे बाहेर आलेत बेटा. ठीक आहे, बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या. आता ठीक आहे, त्या मैदानामध्ये आलेत. त्यांच्या बायकांनी मग काय केलं? त्याच मैदानामध्ये जिथे त्यांनी त्यांच्या बैलगाड्या लावलेल्या आहेत, तिथेच त्यांनी काय केलं? चुली पेटवल्या बायकांनी. ठीक आहे, बाप्या माणसांनी बैल आणि पोरांनी बादल्या कळशा घेतल्या आणि कुठे गेलेत बेटा? हे नदीवर गेले. म्हणजे बाप्या माणसांनी म्हणजे जे वडीलधारे माणसं होती, यांनी काय केलं बेटा? बैलांना धरलं. लहान लहान मुलांनी हातामध्ये कळशी बकेटी घेतल्या आणि हे सगळे कुठे निघालेत बेटा? हे नदीवरती निघाले. कशासाठी? आता एवढा प्रवास करून थकले असतील बेटा. ठीक आहे, आता स्वयंपाक करायचा आहे, त्याला पाणी लागल. बैल थकले असतील, त्यांना तहान लागली असेल, बैलांना पाणी पिऊ घालायचंय. माणुसकी आहे बेटा. ठीक आहे, आपल्या गावातल्या लोकांमध्ये माणुसकी असते. तर
हे आपण जर बघितलं तर हे सगळे गेले बेटा नदीवरती आणि दामूनही मग आपली बैल नदीवरून पाणी पाजून आणली. हा जो दामू नावाचा व्यक्ती जो होता तो सुद्धा गेला होता नदीवरती, त्याने सुद्धा आपल्या बैलांना पाणी जे आहे हे पाणी पाजून आणलं. मीरा आणि वसंतनं झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. आता मीरा आणि वसंत जे त्यांना शिक्षण घ्यायचं आहे, तर हे जे मीरा आणि वसंत जे आहेत हे यांनी काय केलं बेटा, झिऱ्यावर म्हणजे त्या झऱ्यावर बेटा, ठीक आहे, पाण्यासाठी नंबर लावला होता. तारानं भाकरी थापून तव्यावरती पिठलं टाकलं, तेवढ्यामध्ये पोरं पाणी घेऊन आली. आता ही जी पोरं जी आहेत बेटा, जी नदीवर गेली होती, नदीवर नंबर लावला होता यांनी पाण्यासाठी, आता यांनी पाणी घेतलं आणि आता हे वापस येतात. ठीक आहे, वापस येतात. तर ही जी तारा जी आहे, तर या तारानं भाकरी हातानं थापतात बेटा. ठीक आहे, पोळी आपण लाटत असतो, भाकरी हाताने थापत असतो आणि मग ती चुलीवरती भाजून घेत असतो बेटा. तर ही जी भाकरी जी आहेत ना, ही जी तारा जी आहे, या तारानं ह्या भाकरी थापल्या आणि तव्यावरती काय केलं बेटा, तव्यावरती पिठलं टाकलं आणि तेवढ्यामध्ये ही पोरं जी आहेत ही पाणी घेऊन आलीत बेटा. ही ठीक आहे. आव पाचुंदा सोडा. लक्ष्मीनं दिलेला आवाज दामून ऐकला आणि पाचुंदा सोडून गुडघ्यानं सरमड कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं. म्हणजे काय केलं, आता हे पाणी घेऊन आलेत. ठीक आहे, ती काय म्हटली, आव पाचुंदा सोडा. ठीक आहे, हे जे आहे बैलांसमोर तुम्ही काय करा, बैलांसमोर चारा टाका. हो ठीक आहे, बैलांसमोर तुम्ही चारा सोडा. तर हा आवाज दामून ऐकला, लक्ष्मीनं जो आवाज दिला होता तर हा आवाज दामून ऐकला आणि त्याने पाचुंदा सोडून काय केलं बेटा, गुडघ्यानं तो जो चारा जो आहे तो कडाकडा मोडून, ती सरमड जी आहे ती कडाकडा मोडून बैलांसमोर टाकली. तसंच रामा, धोंडू, शंकर सगळ्यांनी आपल्या परीनं बैलांसमोर सरमड मोडून टाकलं. मग बाकीची जी मंडळी होती, ऊस तोडणारे त्यांचे जे काही बाकीचे मित्रमंडळी जे काही होती, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तो तुमचा रामा असेल, धोंडू असेल, शंकर, म्हणजे सगळे कळपाना आले होते बेटा. सगळे म्हणजे हे सगळे जे आहेत ना, हे ग्रुपमध्ये समूहानं आले होते त्या गावामध्ये ऊस तोडणी करण्यासाठी. आणि जेव्हा मग जसं तुमचं दामून सरमड मोडून बैलांसमोर टाकली, अगदी त्या क्षणी त्याच वेळेला हे जे तुमची बाकीची जी मंडळी आहेत ना, रामा असेल, धोंडू असेल, शंकर असेल, यांनी काय केलं, आपल्या बैलांसमोर काय केलं बेटा, सरमड मोडून त्यांच्यासमोर टाकली. म्हणजे चारा, सरमड म्हणजे हा जो चारा जो आहे ना, तो चारा त्या बैलांसमोर टाकला बेटा. पिठलं भाकरी पोटामध्ये ढकलून, बघा शब्द किती छान वापरलाय, पोटात ढकलून. आपल्याला मस्त छानपैकी पनीरची भाजी असते, शेवगा भाजी असते आपल्याला, किंवा पुलावा असेल, आपल्याला गार्लिक नान असेल, आपण असे चांगले चांगले पदार्थ खातो आणि हे खात असताना सुद्धा आपल्याला काही थोडसे चव चांगली वाटली तर आपण ही ऑर्डर कॅन्सल करून आपण दुसरं काहीतरी मागवतो. पण आपल्या या गावकऱ्यांचं, या ऊसतोड मजुरांचं जीवन खूप हलाखीचं असो, कष्टमय आणि संघर्षमय असतं बेटा. यांच्यासाठी फक्त पोटामध्ये जी आग लागलेली असते, पोटाची भूक लागलेली असते, ती भूक मिटवण्यासाठी जे समोर येईल शिळं पातं जे असेल ते खाऊन त्यांना शांत राहावं लागतं आणि काम करावं लागतं बेटा. ठीक आहे, तर त्यांनी पिठलं भाकरी जी आहे ही पोटामध्ये ढकलून, म्हणजे त्यांनी पिठलं भाकर खाल्लं बेटा शांतपणे, समोर जे अन्न आहे ते शांतपणे खाल्लं आणि सगळ्यांनी अंथरुण पसरली म्हणजे काय, खाली अंथरण टाकलं, जेवण झालं, आता अंथरुण पसरलं आणि हे झोपायला जात होते बेटा. हे ठीक आहे, अंथरुण पसरली म्हणजे झोपायला जात होते बेटा. हे ठीक आहे. तांबडं फुटताच तारा झटकन अंग झटकून उठली. तांबडं म्हणजे काय बेटा, तांबडं म्हणजे काय, सूर्य जेव्हा उगवतो, तुम्ही बघा जेव्हा सूर्य उगवतो ना सकाळी सकाळी, तर आकाशामध्ये सगळीकडे लाल लाल पसरले असतात बेटा, बरोबर ना, सगळीकडे तांबडं पसरलेलं असतं. तांबडं म्हणजे हा केशरी रंग पसरलेला असतो. तर जेव्हा सूर्य उगवतो ना, तर सगळीकडे हा नारंगी केशरी रंग, थोडस लाल लाल रंग हा सगळ्या आकाशामध्ये पसरलेला असतो. तर आपण म्हणतो सकाळ झाली, सूर्योदय झाला. तर गावामध्ये याला म्हणतात तांबडं फुटणं. गावामध्ये हा शब्द वापरतात, तांबडं फुटणं म्हणजे सूर्योदय झाला, सकाळ झाली, असा त्याचा अर्थ आहे. तर सकाळ झाली, तारा झटकन उठली आणि तिनं काय केलं, जर्मलच्या पातेल्यामध्ये चहा ठेवला. जर्मन हा धातू आहे बेटा. ठीक आहे, जसं तुमचं स्टील आहे, काय म्हणतो आपण त्याला, तांब आहे, पितळ आहे, अल्युमिनियम आहे, तसं जर्मनचं हे पातेलं आहे. तर या पातेल्यामध्ये या तारानं काय केलं बेटा, चहा ठेवला. शंकर जांभई देत उठला. शंकर जो आहे हा जांभई देत उठला बेटा आणि त्यानं अंथरुणाची वळकटी केली. अंथरुण त्यानं कसतरी चोळामोळा करून बाजूला केलं. तो उठला, अंथरुणामधून उठला. तारानं तोंडावरती पाचोरा मारला. तारानं काय केलं, तोंडावरती पाणी मारलं आणि बिनदांडीच्या कपामध्ये चहा जो आहे तो लाल चहा शंकरच्या पुढ्यामध्ये केला. कप होता, आपण कप, आपल्याकडे कपबशी असेल किंवा काचेचे ग्लास असतील, ठीक आहे, तर आपण त्याच्यामध्ये चहा पितो. पण बघा यांची परिस्थिती, म्हणजे किती हलाखीच्या परिस्थितीमध्ये हे लोक जीवन जगतात, तरी पण खूप समाधानी आहेत बेटा हे लोक. ठीक आहे, आपल्यासारखे हावरट नाहीत. तर या कप जो आहे ज्याचा दांडा तुटलेला आहे, त्या दांड्यामध्ये या ताराने काय केलं बेटा, चहा दिला.
कोणता चहा दिला? लाल चहा. लाल चहा म्हणजे काय? बघा, दुधामध्ये पत्ती टाकली की त्या चहाला रंग येतो बेटा, थोडासा लालसर रंग येतो. तर तो दुधाचा चहा जो आहे, म्हणजे हा जो लाल चहा जो आहे, हा शंकरच्या पुढ्यात केला. पुढ्यात केला म्हणजे शंकरच्या समोर दिला की शंकर घे, हा घ्या, चहा घ्या, चहा. हा, चहा नाही, चहा. हे गावातला शब्द आहे बेटा. हा घ्या, चहा घ्या. शंकरनं चहाचा कप हातात घेतला. शंकरनं चहाचा कप हातामध्ये घेतला. शंकर, अरे हे शंकर, अरे मामू चिठ्ठी देऊन गेलाय, थळात जायचंय, निघायला पाहिजे. दामूचा आवाज कानावर पडताच हा आलू आलू असं म्हणून शंकर घटाघटा चहा पोटात ढकलला. त्या तारानं चहा दिला. चहा घेतला. चहा असा तोंडाला लावलाच की त्याला पटकन आवाज आला की शंकर, ए शंकर, अरे मामू चिठ्ठी देऊन गेलाय, थळात जायला पाहिजे, निघायला पाहिजे आता. असा आवाज कोणी दिला? दामून आवाज दिला. कोणाला आवाज दिला? शंकरला. शंकर काय करत होता? चहा पित होता. कसा चहा होता? लाल रंगाचा. कोणी केला होता? तारानं केला होता. मग आता जेव्हा हा चहा पित होता आमचा शंकर, चहा पिणार की तेवढ्यात त्याला आवाज आला. आवाज कोणी दिला होता? तर दामून आवाज दिला. आणि काय सांगितलं? मामून चिठ्ठी दिली आहे. कशासाठी? जायचं आपल्याला. कुठं जायचंय? थळात जायचं आपल्याला. कुठं जायचंय? थळात जायचंय, निघायला पाहिजे, चल पटकन. हे ऐकल्यावरती मग आपला शंकर काय म्हणतोय? आलू आलू, आलू मी, थांब. तर हा आपला शब्द आहे गावातला, एकदम एकदम गावरानी प्युअर शब्द आहे बेटा. हा आलू आलू. आलू आलू म्हणजे आलू नाही आपला, बटाटा नाही बेटा. आलू आलू म्हणजे येतोय येतोय, चला तुम्ही चला, आलोच मी, असं म्हणून शंकरनं घटाघटा चहा पोटामध्ये ढकलला. पटपट चहा पोटामध्ये पिऊन टाकला बेटा. बघा म्हणजे किती जीवन किती संघर्षमय आहे. घाई झालीये, काय करायचंय? गटगट चहा पिऊन टाकायचा. सुखानं आपल्यासारखं सकाळी मस्तपैकी उठलं, पेपर घेतला हातामध्ये, छान मस्तपैकी आपण बसलो, न्यूज लावले, शांतपणे चहा पितोय. चहा सोबत काही टोस्ट खातोय, बिस्किट खातोय. चहा पिण्यासाठीच आपण अर्धा तास लावतो, 15 मिनिटं लावतो आपण. असं यांचं जीवन आहे का बेटा? नाही, संघर्षमय जीवन आहे. तर हा चहा पोटामध्ये ढकलला आणि सगळ्यांनी नदीच्या काठावरती मोकळ्या रानामध्ये सामान उतरवलं आणि थळाचा रस्ता धरला. ही जी सगळी मंडळी जी होती, जी त्या गावामध्ये उतरली होती, ऊस तोडणी करण्यासाठी सगळी मंडळी त्या गावामध्ये आली होती. तर आता हे सगळेजण कुठे आलेत बेटा? हे सगळेजण आले बेटा नदीच्या काठावरती आली. आणि नदीच्या काठावरती त्या मोकळ्या रानामध्ये त्यांनी प्रत्येकाने आपलं आपलं सामान जे आहे ते उतरवलं. आणि सगळेजण कुठे निघाले बेटा? थळाचा रस्ता धरला. रस्ता धरला म्हणजे रस्त्याला धरलं का? असं नाही. रस्ता धरला म्हणजे सगळेजण त्या रस्त्याने निघाले, जो रस्ता थळाच्या दिशेने जातोय. शंकर तारानंही आपला कोयता सोबतीला घेऊन मीरा आणि वसंतला बरोबर घेतलं. आता शंकर आणि तारा हे दोघं जण निघाले. आता ऊस तोडणीसाठी यांना काय लागणार आहे? कोयता लागणार आहे. तर शंकरनं शंकरचा कोयता घेतला, ताराने तिचा कोयता घेतला आणि हे दोघं जण निघाले कुठे? थळाकडे. सोबत कोण होतं? वसंत आणि मीरा यांना पण सोबत घेतलं. आज ऊस तोडणीचा पहिला दिवस असला तरी उघड्यावर झोपून थंडीनं अंग कडकडून निघतं, म्हणून दुपारीच थळातून लवकर परतायचंय असं सगळ्यांनी ठरवलं होतं. सगळ्यांनी काय ठरवलं? थंडीचे दिवस आहे आणि थंडीमध्ये खूप जोरात थंडी वाजते आपल्याला. ठीक आहे, आपल्याकडे काही जास्त पांघरून नाहीये किंवा पक्क घर पण नाही आपल्यापाशी, म्हणून मग आज पहिला दिवस आहे तरी उघड्यावरती झोपून थंडीनं अंग काकडून निघतं. यांच्याकडे असे घोंगड्या नाहीत, असं एकदम गरम गरम पांघरून नाहीये किंवा पक्क घर नाहीये. ठीक आहे, आपण जर पक्का घरामध्ये झोपतो, गादीवर झोपतो, पलंगावर झोपतो, असं यांच्याकडे काहीच नाही बेटा. काही नाहीये बेटा यांच्याकडं. तर यांना काय करायचंय? शेतात जायचंय, ऊस तोडायचंय. ऊस तोडणी झाली की संध्याकाळी पुन्हा आपल्या घराकडे यायचंय. खाली जमिनीवरती अंथरून टाकलं तर टाकायचंय आणि तसंच एखादं छोटंसं पांघरून घेऊन झोपायचंय. ना उशी आहे, ना पलंग आहे, ना घोंगडी आहे, ना तुमचं काही गरम वस्त्र आहे बेटा, काहीच नाही. तर थंडीचे दिवस आहेत, म्हणून मग यांनी काय ठरवलं? आपण काय करायचं? लवकर जायचं आणि दुपारी स्थळातून जिथे ऊस तोडणी करायची तिथून दुपारीच लवकर परतायचं असं सगळ्या मंडळींनी ठरवलं. थळात पाय ठेवताच शंकरनं उसावरती घाव घालायला सुरुवात केली. मीरानं मोळ्या बांधल्या. दिवस माथ्यावर केव्हा आला ते समजलंच नाही. दिवस माथ्यावर, माथ्यावर म्हणजे काय? हे लोक सगळे सकाळी सकाळीच निघाले बेटा. सकाळी सकाळी निघाले ऊस तोडणी करण्यासाठी. आणि दिवस माथ्यावर कधी आला? माथ्यावर म्हणजे दुपारचे 12 कधी वाजले, कारण की आपला सूर्य डोक्यावर कधी येतो? दुपारच्या वेळेस येतो ना. तर दिवस माथ्यावर कधी आला ते समजलंच नाही. म्हणजे जसं रानामध्ये ते घुसलेत बेटा, ऊसाच्या मळ्यामध्ये जसे हे गेलेत, सगळ्यांनी ऊस तोडणी करायला सुरुवात केली. शंकरने पण या ऊसांवरती घावा मारायला सुरुवात केली, ऊस तोडायला सुरुवात केली. शंकर ऊस तोडू लागला. तारा जे आहेत, मग तारानं काय केलं? मीरा जे आहे, मीरानं काय केलं बेटा? मीरानं मोळ्या बांधल्या. मोळ्या म्हणजे काय? सगळे हे याला मोळी म्हणतात बेटा. हे सगळा ऊस जो आहे सगळा ऊस एकत्र करायचा आणि त्याला दोरीने काय करायचं बेटा? बांधायचं बेटा. त्याला आपण मोळी म्हणतो बेटा आपण त्याला. तर मीरानं मोळ्या बांधल्या.
दिवस माथ्यावर केव्हा आला ते समजलंच नाही. हिरवा चारा मिळाल्यानं बैल मस्त जोगली होती. बैल एकदम खुश झाली बेटा. हे जे बैल आहेत बेटा, ठीक आहे, रात्री तर त्यांनी पाणी पिलं. आता ऊस तोडल्यावरती हे जे ऊसाचा पाला जो आहे, हिरवा हिरवा पाला आहे, हा पाला या बैलांना भेटला. बैल एकदम खुश झाली बेटा. पोट भरून बैलांनी पण काय केलं बेटा, हा चारा जो आहे तो हा चारा खाल्ला. सगळ्यांनी वाढे टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं. ठीक आहे, तसं तारानंही सामान लावून चिमणीचा उजेड करताच मीराला वसंतचं पुस्तक गवसलं. बघा, आता यांनी काय केलं, सगळ्यांनी वाढे टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं. म्हणजे काय केलं बेटा, तुम्ही जर बघितलं शंकूच्या आकाराच्या हे बांधलं म्हणजे, एक मिनिट इथं आहे का ते बघू द्या मला. तर मी दाखवतो तुम्हाला. हे अशा प्रकारचं त्यांनी काय केलं, त्यांचं सामान जे आहे हे असं जे शंकूच्या आकाराचं त्यांनी काय केलं बेटा, याच्यामध्ये सगळ्यांनी काय केलं बेटा, हे त्यांचं जे ऊस जे त्यांनी बांधून ठेवलं होतं बेटा, हे जे त्यांनी त्यांचं ऊस जे बांधून ठेवलं होतं ना बेटा, तर हे सगळं ऊस त्यांनी काय केलं बेटा, हा ऊस जो त्यांनी बांधून ठेवला, हा ऊस त्यांनी असा शंकूच्या आकारामध्ये त्यांनी काय केलं बेटा, त्यांनी हे सगळं सामान जे आहे हे त्याच्यामध्ये टाकून दिलं बेटा. कशामध्ये, कारण की ऊस कोणी चोरून नेऊ नये किंवा जनावरांनी खाऊ नये, काही नुकसान होऊ नये म्हणून हे त्यांनी शंकूच्या आकाराच्या मध्ये त्यांनी काय केलं बेटा, हा सगळा ऊस, हे सगळं सामान जे आहे हे सगळं सामान त्यांनी तिथे लावलं बेटा. तसं तारानंही सामान लावून चिमणीचा उजेड करताच मीराला वसंतचं पुस्तक गवसलं. गवसलं म्हणजे भेटलं. गवसलं म्हणजे भेटलं. आणि चिमणी म्हणजे कोणती चिमणी, चिमणी म्हणजे कोणती, ही आपली चिमणी नाही, ही आपली चिवताई नाही. गावामध्ये जेव्हा दिवा लावतात, ही जी चिमणी असते बघा, ठीक आहे, आकाशकंदील आपला काचेचा दिवा असतो ना, त्याला चिमणी म्हणतात. तर ही जी आहे, जेव्हा हा दिवा पेटवला, तर हा दिवा पेटवला की घरामध्ये प्रकाश पडला बेटा. लाईट वगैरे ते काहीच नाहीये. तर जेव्हा या घरामध्ये जेव्हा या चिमणी, त्याला चिमणी म्हणतात बेटा. हा जो काचेचा दिवा असतो, ठीक आहे, हातामध्ये पकडतात, काच असते बेटा, खालून थोडंसं आपण त्याची बत्ती वर करतो, ठीक आहे, त्याच्यात रॉकेल टाकतो, त्याची बत्ती आपण वर करतो, त्याला पेटवतो माचीसनं, मग त्याच्यावरती ते काच लावतो बेटा, हा प्रकाश सगळीकडे पसरावा म्हणून. तर त्याला आपण चिमणी म्हणतो बेटा, हा काचेचा दिवा. तर या चिमणीमधून जो प्रकाश पसरला, तर तिने प्रकाश केला, त्या घरामध्ये उजेड केला. आणि या उजेडामध्ये आपली जी मीराची आहे, या मीराला काय झालं बेटा, वसंतचं पुस्तक जे आहे ते गवसलं. गवसलं म्हणजे तिला वसंतचं एक पुस्तक सापडलं. वशा तुपलं पुस्तक, वशा तुपलं पुस्तक. मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली आणि वसंत कोपी बाहेर बसलेल्या शंकरच्या मागे जाऊन उभा ठाकला. ही जी मीरा जी आहे, या तारानं काय केलं, ही जी तारा आहे, या तारानं काय केलं, या तारानं ही चिमणीचा उजेड केला, प्रकाश केला. प्रकाश केला की या मीराला काय झालं, या वसंत, हा जो वसंत जो आहे ना, हा वसंत जो आहे, या वसंतचं एक पुस्तक होतं. हे पुस्तक सापडलं. कुणाला सापडलं, या मीराला सापडलं. या मीराला हे पुस्तक सापडलं. तर ही मीरा काय म्हणाली, वशा तुपलं पुस्तक, तुपलं पुस्तक. तुपलं पुस्तक म्हणजे काय, वशा तुझं पुस्तक, तुझं पुस्तक. हा, वशा तुपलं पुस्तक, तुपलं पुस्तक. वशा, अरे तुझं पुस्तक सापडलं रे, कुठे आहेस तू, कुठे आहेस तू. मीराचा आरडाओरडा ऐकला आणि वसंतला शाळेची आठवण झाली आणि वसंत कोपी बाहेर बसलेल्या, म्हणजे जिथे हे सगळं सामान त्यांनी ठेवलं होतं, ते सामान जे असं शंकूच्या आकाराचं जी कोपी आहे, या कोपीच्या बाहेर हा जो आमचा शंकर बसला होता, हा जो शंकर बसला होता ना, तर कोपी बाहेर बसलेल्या शंकरच्या मागे जाऊन उभा ठाकला. हा जो शंकर जो आहे, या शंकरच्या पाठीमागे जाऊन आमचा जो वसंत जो आहे, ज्याचं पुस्तक मीराला गवसलं म्हणजे सापडलं, तर हा आमचा वसंत त्या शंकरच्या पाठीमागे जाऊन उभा ठाकला म्हणजे उभा राहिला. ठीक आहे. त्यानं शंकरच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, दादा मले साळात कवा धाडणार. शब्द किती सुंदर आहे. दादा मले, मले म्हणजे मला, साळात, साळात म्हणजे मला शाळेमध्ये कवा धाडणार, मला शाळेमध्ये कधी पाठवणार. जेव्हा तुमच्या त्या मीरानं जेव्हा हाक दिली की ए वश्या, वशा तुपलं पुस्तक, अरे तुझं पुस्तक सापडलं, याला शाळेची आठवण झाली, अरे मला शाळेत जायचंय, मी शाळेत जायचो, शाळेत जायला पाहिजे मी, याला आठवण झाली. हा मग त्या शंकरच्या पाठीमागे उभा झाला, उभा ठाकला म्हणजे उभा राहिला आणि त्याच्या शंकरच्या खांद्यावर हात ठेवला आणि काय म्हणला, दादा मला शाळात कधी सोडणार, कधी धाडणार, मला शाळेत कधी पाठवणार आहे. थळामध्ये जोशात काम करणाऱ्या वसंतला शंकरनं पाहिलं. ठीक आहे, थळामध्ये जोशामध्ये काम करणाऱ्या वसंतला शंकरनं पाहिलं असल्यानं साळा बिळा काय बी नाही, बस झाली आता तुपली साळा. बघा बघा गरिबी कशी असते बेटा, खूप खराब असते बेटा गरिबी. तर
खराब जरी असली तरी त्याच्यावरती मात करून ही गरिबीच आपल्याला काहीतरी चांगलं शिकवते बेटा. तर हा जो शंकर जो आहे, हा शंकर, त्याला या शंकरनं बघितलं थळामध्ये ऊस तोडणी करायची आहे. आणि आपण जर बघितलं तर इथे इथे बघा, कुठं शंकरनं उसावर घाव घातला थळामध्ये. तर हा जो शंकर असेल, तुमची काय म्हणतो तिला तारा असेल, ते सगळेजण जे आहेत ते ऊस तोडणीसाठी तिथे आले होते, ऊस तोडणी करत होते. आणि या थळामध्ये ऊस तोडणी करत असताना हा जो शंकर जो आहे यांनी बघितलं होतं, काय बघितलं होतं की थळामध्ये जोशात काम करणाऱ्या, म्हणजे हा जो वसंत जो आहे, हा वसंत किती उत्साहाने काम करत होता, ऊस तोडणी करत होता बेटा. हा जो वसंत जो आहे, ठीक आहे, किती उत्साहाने जोशामध्ये काम करत होता, हे शंकरनं बघितलं. आणि जेव्हा जेव्हा मग या वसंतानं विचारलं की दादा मला साळात कधी धाडणार, तेव्हा मग शंकर काय म्हणतोय की साळा बिळा काय बी नाही, बस झाली आता तुपली शाळा. तुपली शाळा म्हणजे काय, बस झालं तुझी शाळा जी आहे, बस झाली तुपली शाळा, बस झालं तुझी शाळा, बस झालं, खाऊन घे आणि झोप, तांबड्यात तोडीला जायचं आहे, जा झोप जा, असं म्हणून गप्प केलं. काय सांगितलं, काय सांगितलं शंकरनं, काय उत्तर दिलं की हे साळा बळा काय बी नाही, जा गप जा, झोप, खा आणि झोप बरं. तांबड्यामध्येच, तांबड्यात तोडीला जायचं आहे. तांबड्यात तांबड्यात तोडीला म्हणजे काय, सूर्य उगवला, सकाळी सूर्य उगवला, ठीक आहे, की सूर्योदयाला सकाळ झाला आपल्याला कुठे जायचं आहे, ऊस तोडणीला. तोडीला म्हणजे ऊस तोडणीला जायचं आहे, जा झोप जा, असं म्हणून त्यानं काय केलं, वसंतचं तोंड शांत केलं, वसंतला गप्प केलं. कोणी केलं, शंकरनं. काय करणार बेटा, तो तरी काय करणार, कारण की हा जर समजा या दोघांना जर शाळेत जर टाकलं तर ऊस तोडणीसाठी ऊस तोडणार कोण, एकटा शंकर. आणि मग ऊस तोडणीला जेवढा जास्त तुम्ही ऊस तोडणी करसाल तेवढे जास्त पैसे तुम्हाला मिळणार बेटा, हो की नाही बेटा. आणि मग आज जर समजा आज शंकर जर समजा शंकरनं एकट्यानं ऊस तोडून तोडून किती तोडणार बेटा, पण त्याच्या मदतीला कोण कोण आहे, वसंत, हा वसंत आहे आणि तुमची मीरा पण आहे. मग जर हे दोन लेकर जर सोबत जर असले बेटा तर ऊस जास्त तोडला जाईल, जास्त जर ऊस जर तोडला तर जास्त पैसे येतील. या अपेक्षेनं शंकरने त्याचं तोंड चुप केलं की बाबा काही साळा बिळा काहीच नाही बेटा, इथंच बस, सकाळी ऊस तोडणी करायला जायचंय. शंकरनं त्या वसंतला शांत केलं. त्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता, शंकरच्या मागे उभं राहून खांद्यावरती हात ठेवून विचारताना उसाच्या पाचाटानं साळलेल्या अंगावरच्या खुणा पाहून वसंत हबकून गेला होता. बघा, शंकरच्या पाठीमागे उभा होता आपला वसंत, बरोबर आहे. मग आपला वसंत जेव्हा शंकरच्या पाठीमागे उभा होता तर माग उभं राहून खांद्यावरती हात ठेवून विचारताना उसाच्या पाचाटानं साळलेल्या अंगावरच्या खुणा पाहून वसंत हबकून गेला. उसाच्या या शेतामध्ये जेव्हा ही उसाची तोडणी करायची आहे तर खूप मेहनत लागते बेटा, खूप मेहनत लागते. आणि मग हे जे आहे उसाचे पाचट जे असतात बेटा, हा ऊस तुम्ही तोडताय, खांद्यावर घेऊन जाताय, त्याचा जो रस जो अंगावर पडतोय, तर ह्या उसाच्या पाचाटाचं जे साळे आहेत बेटा, त्याच्या ज्या खुणा ज्या आहेत ना, ह्या सगळ्या खुणा बघून हा आमचा वसंत जो आहे हा घाबरून गेला, हबकून गेला, म्हणजे आश्चर्यचकित झाला, ठीक आहे, दंग झाला. त्याच्या मनामध्ये शिक्षणाविषयीची उलघाल होत होती. म्हणजे काय, त्याच्या मनामध्ये जे आहे शिक्षणाचे विचार चालू होते, शिक्षणाबद्दल त्याला म्हणजे आवड होती, शिक्षणाबद्दल त्याच्या मनामध्ये विचार चालू होते. उलघाल म्हणजे काय, उलघाल म्हणजे मनामध्ये प्रश्न जे आहे हे येत होते, विचार चालू होता बेटा. शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशीच झोपला तर मीराला फार वाईट वाटलं. शंकर काय म्हटला, साळा बाळा काय नाही, जा गप झोप, तांबडीत तोडणीला जायचं आहे, जा गुमान, जा गप मुकाटन जा आणि जेवण करून झोप. असं उत्तर ऐकल्यावरती मग आमचा वसंत जो आहे हा थोडासा नाराज झाला. त्याला आधीच त्याला जेव्हा मीरानं सांगितलं की वशा तुपलं पुस्तक, तेव्हा बिचारा आमचा वसंत जो आहे हा एवढा आनंदित झाला, त्याला शाळेची आठवण आली, त्याला शाळेत जावंसं वाटलं. पण जेव्हा शंकर म्हणतोय की शाळा बिळा काही नाही, जा गप जा झोप, तोडणीत जायचंय, तांबडं फुटताच तोडणीला जायचंय, हे ऐकून मग थोडंसं आमच्या वसंतचं मन नाराज झालं, दुःखी झालं आणि तो शांतपणे मग उपाशीच झोपला बेटा. त्याने जेवण केलं नाही, तो जाऊन उपाशीच झोपला. हे सगळं बघून आमची जी मीरा जी आहे बेटा, ही जी मीरा जी आहे, या मीराला खूप वाईट वाटलं बेटा, या मीराला खूप खूप वाईट वाटलं बेटा. कोणाला, या मीराला खूप वाईट वाटलं बेटा. ठीक आहे, चला पुढे आपण जर बघितलं तर कोपी बाहेर बघा, कोपी बाहेर अंधुक उजेडामध्ये तारानं चूल शिलगावून तवा ठेवला. बघा, ही जी कोप आहे, या कोपीच्या बाहेर अंधुक उजेडात, अंधुक उजेडा म्हणजे एकदम कमी प्रकाश, अंधुक उजेड म्हणजे एकदम कमी प्रकाश,
जास्त काही स्पष्टपणे दिसत नाही तुम्हाला, असं हलकं हलकं दिसतं बेटा. अंधुक उजेड म्हणजे कमी प्रकाश. तर अशा कमी प्रकाशामध्ये तारानं काय केलं, चूल जी आहे ती चूल शिलगावून, शिलगावून म्हणजे चूल पेटवली, चूल पेटवली, शिलगावून म्हणजे चूल पेटवली आणि त्या चुलीवरती तवा ठेवला आपल्या तारानं. भाकरी थापण्याच्या आवाजानं वसंतला जाग आली. वसंत झोपला होता. आता ही तारा जी आहे तिनं चूल पेटवली, त्याच्यावर तवा ठेवला, आता ही भाकरी थापतीये अशी करून. असं करून भाकरी थापत असतात ना बेटा. तर आता जेव्हा ही भाकरी थापत होती बेटा, कोण, तारा, तर या भाकरी थापण्याच्या आवाजानं आमचा जो वसंत जो आहे याला जाग आली बेटा. शंकरनं नदीवर जाऊन गुंडाभर तर मीरानं कळशीभर पाणी आणलं. ठीक आहे, म्हणजे आता हा शंकर आणि मीरा हा तर झोपला, कोण, वसंत तर बेटा झोपला बेटा. मग आता हा जेव्हा झोपला तर मग काय करणार, आता पाणी आणायचं आहे. पाणी आणायला कोण गेलं, शंकर. अजून कोण गेली, मीरा. तर शंकरनं गुंडाभर पाणी घेतलं आणि मीरानं कळशीभर पाणी जे आहे हे आणलं बेटा. शंकरनं थळात जायची तयारी चालवली होती. ठीक आहे, आता शंकर जो आहे, शंकरनं काय केलं, शंकरनं थळामध्ये म्हणजे ऊस तोडणी करायची, ऊस तोडणी करायला जायचं आहे, त्याची तयारी पूर्ण केली होती शंकरनं. मीरानं पाट्यावर मिरचीचं वाटणं काढून आईकडे दिलं. आता ही जी मीरा जी आहे, ही मीरा, तर या मीरानं काय केलं, हा जो दगडाचा पाटा असतो बेटा, ठीक आहे, आपण आजही बघतो, आपण जे मसाले आहे आजकाल आपण काय करतो बेटा, आपण मिक्सरमध्ये कुटतो बेटा, आपण हो की नाही, ग्राइंडरमध्ये करतो. पूर्वीच्या काळामध्ये असं काही नव्हतंच आणि आजही बऱ्याचशा ठिकाणी, बऱ्याचशा गावांमध्ये दगडी पाटा जो असतो त्याच्यावरती मसाले तयार केले जातात. किंवा खलबत्ता पण असतो बेटा. तर खलबत्ता जो असतो फक्त कुटण्यासाठी असतो बेटा, पण दगडी पाट्यावरती जो आहे हा मसाला खूप छान पद्धतीने घासला जातो बेटा, त्याचे कुटला जातो. तर ही जी मीरा जी आहे, त्या मीरानं काय केलं, पाट्यावर जो दगडी पाटा असतो असा, अजून बऱ्याचशा ठिकाणी गावामध्ये अजूनही दगडी पाट्याचा वापर करतात मसाला वाटण्यासाठी. तर या दगडी पाट्यावर मिरचीचं वाटण वाटून, म्हणजे मिरची काय केली, वाटून दिली बिला. कुणाला दिली, आईला दिली. मिरे, अगं आवर लवकर, त्या वशाला उठीव. आता आईनं, आई म्हणजे कोण, तारा, तारानं आवाज दिला. कुणाला आवाज दिला, मीराला. काय म्हणतीये, मिरे, ए मिरे, अगं लवकर आवर, लवकर होऊ दे, पटपट होऊ दे, त्या वशाला उठीव. तो जो वशा झोपलेला आहे ना, वसंत झोपलेला आहे, त्या वशाला उठव त्याला. आरा आवरा लवकर, गाड्या निघाल्या. शंकरच्या आवाजानं तारानं कालवणाला फोडणी दिली. शंकरनं आवाज दिला, अरे आवरा रे लवकर, गाड्या निघाल्या की, आवरा की लवकर. शंकरच्या या आवाजामुळे तारानं काय केलं, कालवण आला, म्हणजे ते जे जेवण जे तयार केलं होतं, पिठलं असेल, एखादी भाजी असेल, जे काही कालवण तिने तयार केलं असेल त्याला तिने फोडणी दिली. सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या. शंकरनंही आपली गाडी जुंपली. आता हे सगळे मंडळी थळामध्ये निघाले तोडणी करण्यासाठी. आता यांच्याच पाठीमागे कोण निघाला, हा आपला शंकर निघाला. शंकरनं काय केलं, आपली गाडी जुंपली म्हणजे काय, की हे जे बैलगाडी जी आहे ही बैलगाडी तयार केली, बैलांना तयार केलं आणि शंकर पण आता निघाला बैलगाडी घेऊन त्यांच्या पाठीमागे. कुठे, थळामध्ये. कशाला, ऊस तोडणी करण्यासाठी. तारा धुडक्यात कोयता, भाकरीचं पेंडकं आणि कालवण घेऊन गाडीत बसली. धुडकं म्हणजे काय, धुडकं म्हणजे असा कपडा, एखादा कपडा. धुडकं म्हणजे कपडं. जे हे खूप, म्हणजे तुम्हाला सांगतो ना, खूप सुंदर अशी भाषा आहे, गावातली भाषा बेटा, जी आपल्या गावातल्या आपल्या मातीशी आपली नाळ जोडते बेटा. खूप सुंदर अशी गावातली प्युअर भाषा आहे बेटा ही. तर तारा धुडक्यात कोयता, धुडकं म्हणजे कपडा बेटा. या कपड्यामध्ये तिने, तारानं काय केलं, तारानं कोयता जो ऊस तोडण्यासाठी वापरतो तो कोयता घेतला. भाकरीचं पेडकं म्हणजे भाकऱ्या घेतल्या बांधून, आणि कालवण घेऊन, कालवण म्हणजे जी काही रस्साभाजी केली असेल, ठीक आहे, तर ते कालवण घेऊन गाडीत बसली, त्या बैलगाडीमध्ये बसली. तशी मीरा ही परकर सावरत बसली. आता ही जी मीरा जी आहे, ती मीरा त्या बैलगाडीमध्ये बसली. वसंत कोपी माग खुटून बसला होता. हा जो वसंत, जो नाराज झाला होता, ठीक आहे, तो कुठे बसला, तो कोपी माग, ही जी कोप आहे ना बेटा, या कोपीच्या पाठीमाग हा जो आपला वसंत जो आहे हा इकडे लपून बसला. ठीक आहे, आणि हे इकडे निघाले असेही. तर हा जो वसंत जो आहे, तर हा वसंत कोपी मागे लपून बसला बेटा. कोपी माग खटून बसला म्हणजे लपून बसला. तारानं वसंत पाशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीत बसवलं आणि गाडी फुपाट्याच्या रस्त्यानं वाटेला. फुपाटा म्हणजे काय बेटा, की रस्त्यानं जेव्हा धूळ उडते बेटा, बैलगाडी जाते, एखादी तुमची मोटर वाहन जाते बेटा त्या रस्त्यानं,
मातीचा रस्ता असतो बेटा, छोटासा रस्ता असतो मातीचा. तर जेव्हा अशा रस्त्याने जेव्हा तुमची गाडी बैलगाडी जाते किंवा एखादं वाहन जात आहे तर ती धूळ उडते बेटा, त्याला फुपाटा म्हणतात. त्याला आपण काय म्हणतो, फुपाटा म्हणतो आपण त्याला. तर ही जी धूळ उडते त्याला आपण फुपाटा म्हणतो. तर ही जी तारा जी आहे ही तारा त्या वसंतच्या जवळ गेली आणि त्याला काय म्हणते, वसंतला काय म्हणते, त्याची समजूत काढते आणि समजूत काढून त्याला गाडीमध्ये बसवलं, त्या बैलगाडीमध्ये बसवलं आणि गाडी फुपाटाच्या रस्त्यानं वाटेला निघाली बेटा, फुपाटाच्या रस्त्यानं वाटेला निघाली. ठीक आहे, म्हणजे फुपाटा म्हणजे हा जो बैलगाडी जाते त्या छोट्या रस्त्यानं वाहन जात आहे, जी धूळ उडते त्याला, त्या धुळीला आपण म्हणतो फुपाटा. शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते तर मीरा आणि वसंत त्याच्या मुळ्या बांधून सडकेला आणून टाकत होते. आता विचार करा, थोडासा विचार करा रे बेटा, किती कष्टमय, किती संघर्षमय जीवन आहे. 2 पैसे मिळवण्यासाठी ही एवढी सगळी खटाटोप आहे रे मित्रांनो, एवढी खटाटोप फक्त हे 2 पैसे कमवण्यासाठी. हे 2 पैसे जर आले तर घरामध्ये चूल पेटल बेटा, पोटाची आग विझल, 2 वेळचं अन्न मिळेल. ठीक आहे, यासाठी सगळी खटाटोप आहे. आता विचार करा, जर समजा हे मीरा आणि वसंत यांनी जर मदतच केली नसती, हे जर शाळेमध्ये असते, तर आज या शंकरनं आणि तारानं काय केलं असतं बेटा. आज हे 2 लोक मिळून काय करतायत बेटा, ऊस तोडतायत. आणि आज हे 2 लोक काय करतायत बेटा, जो तोडलेला ऊस आहे त्याची मुळी बांधत आहेत बेटा. आज जर हे शाळेमध्ये असते किंवा यांनी जर समजा मदत जर केली नसती तर शंकरनं काय केलं असतं, शंकर एकट्यानं ऊस तोडला असता आणि एक त्याच्या बायकोने तारानं काय केली असती, मुळी बांधली असती. जिथे 2 लोक काम करतायत तिथे एका माणसानं काम केलं असतं, म्हणजे त्यांचा ऊसाची तोडणी कमी झाली असती. ऊसाची तोडणी कमी झाली असती तर पैसे कमी आले असते, आणि कमी पैसे आले असते तर घरामध्ये मग चूल कशी पेटवायची, घर कसं भागवायचं, संसार कसा करायचा, हा मोठा प्रश्न आहे बेटा. तर यासाठीच म्हणून शंकरनं हे उत्तर त्याला दिलं. पण हे लहान लहान लेकरं बेटा, यांना शिक्षणाची आवड आहे, पण मन मारून शेवटी हे आपल्या शंकर सोबत आणि तारासोबत गेलेत. यांनी ऊस तोडायला सुरुवात केली आणि मीरा आणि वसंत जे आहे हा तोडलेला ऊस एकत्र करायचे, गोळा करायचे आणि त्याची मुळी बांधायची, त्याला बांधून ठेवायचे बेटा. ठीक आहे, आणि सडकेला आणून टाकत. सडकेला म्हणजे काय, रस्त्यावरती सडक म्हणजे रस्ता. त्या रस्त्यावरती हा ऊस जो आहे हा मुळी बांधायचे आणि रस्त्यावर आणून ठेवून द्यायचे बेटा. आहे सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खिळली. सडकेवर म्हणजे काय, हा जो रस्ता जो आहे या रस्त्यावरती हा तारा आणि शंकर ऊस तोडायचे, तोडलेला ऊस मग हे मीरा आणि वसंत गोळा करायचे, त्याची मोळी बांधायचे त्याचे आणि रस्त्यावरती आणून ठेवायचे. त्याच वेळी हा जो सडकेवर म्हणजे रस्त्यावरती जो कागद पडलेला होता त्या कागदावरती वसंतची नजर खिळली. म्हणजे काय, नजर पडली, त्याची नजर गेली, त्याने बघितलं रस्त्यावरती कागद पडलेला आहे. तसा वसंतनं कागद उचलून हातामध्ये धरला. तो कागद त्या वसंतनं हातामध्ये उचलला आणि हातामध्ये धरला, उचलला आणि धरला. पण कागदावरच्या संस्कृत मधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता. त्या कागदावरती काहीतरी लिहिलं होतं. कोणत्या भाषेत लिहिलं होतं, संस्कृत भाषेमध्ये काहीतरी लिहिलं होतं, पण त्याचा उलगडा नीट होत नव्हता. ते त्याला समजत नव्हतं. त्याला ते कोणाला, आपल्या वसंतला. त्याने प्रयत्न केला पण त्याला ते समजत नव्हतं. रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतनं आईला वाचायला लावताच वसंतनं काय केलं, तो जो कागद सापडला त्या कागदावरती काहीतरी लिहिलेलं होतं बेटा. हे कागद जे आहे हे त्याला वाचता येत नव्हतं. मग त्याने हा कागद काय केला, आईला दिला. त्याची आई कोण, त्याची आई म्हणजे तारा. आईला दिला. ठीक आहे, आईला वाचायला लावताच जेव्हा वाचायला लावलं तेव्हा, पोरा मला तरी कुठं वाचता येतंय, मपली शाळा तर दुसरीच झालीये, असं आई म्हणाली. मग आता हा जो मुलगा जो आहे वसंत, याने ते कागद काय केला बेटा, त्याच्या आईला दिला की बाबा मला तर वाचता येत नाही, आई तू तरी वाचून दाखव. तर आई काय म्हणते, पोरा मला तरी कुठं वाचता येतं. अरे पोरा मला तरी कुठं वाचता येतं रे, मला वाचता येतं का, मला वाचता येत नाही. मपली शाळा तर दुसरीच झालीये. म्हणजे काय, मपली शाळा म्हणजे काय, माझी शाळा जी आहे ही फक्त दुसरीपर्यंतच झालेली आहे रे, दुसरीच झालीये, असं आई म्हणाली. त्याची आई काय म्हटली, वसंतला काय म्हणाली, तारा काय म्हटली, अरे पोरा मला तरी कुठं वाचता येतंय, मपली शाळा तर दुसरीच झाली रे, मी दुसरीपर्यंत शिकलेली आहे रे. कागदावरच्या शब्दांचा मीराकडूनच नीट उलगडा होईल याची वसंतला खात्री होती. वसंतला माहिती होतं की आपल्या आईला वाचता नाही आलं, मला तर वाचता येत नाहीये, हे बरोबर आता माझी बहीण जी आहे म्हणजे मीरा जी आहे, हे मीराला नक्कीच वाचता येईल. या आशेनं हा जो आमचा वसंत जो आहे, तर या शब्दांचा मीराकडूनच नीट उलगडा होईल याची वसंतला खात्री होती. त्याला माहित होतं की आपली ताई आपल्याला वाचून दाखवेल, कारण मीराचंही शिक्षण
कसं बस 8वी पर्यंत झालं होतं. ही जी मीरा जी आहे हिचं शिक्षण कसं तरी 8वी पर्यंत झालं होतं आणि याला खात्री होती वसंतला की हे जे कागदावरती जे काही लिहिलेलं आहे ते आपली बहीण म्हणजे मीरा आपल्याला सांगू शकते, एवढी त्याला खात्री होती. तो धावत जाऊन तिला म्हणाला, ताई मला सडकेवरती कागद गवसला. तो गेला. कोण गेला? वसंत गेला. कोणाकडे गेला? मीराकडे गेला. आणि मीराकडे जाऊन तो काय म्हणाला? मीराकडे जाऊन हा आमचा वसंत म्हणाला, ताई मला सडकेवर कागद गवसला. ताई मला सडकावरती म्हणजे रस्त्यावरती एक कागद सापडला. हा एवढा शब्द जो आहे, हा एवढा शब्द, हे एवढं वाक्य जे आहे, हा आमचा वसंत जाऊन त्या मीराला म्हणतोय की ताई सडकेवर मला कागद गवसला म्हणजे सापडला. ताई मला या रस्त्यावरती कागद सापडला. पुढे काय होतं माहित नाही. आता पुढे काय होतं, हे पुढे तर काय होतं नेमकं, ह्या कथेमध्ये पुढे काय होतं, हे दोन मुलं शाळेमध्ये खरंच जातात का, शाळेमध्ये जाण्यासाठी ते कशा प्रकारे धडपड करतात, ठीक आहे, त्या कागदावरती काय लिहिलेलं असतं, खरंच त्या कागदावरती जे काही लिहिलेलं आहे ते संस्कृत मध्ये आहे, तर मीराला ते वाचता येईल का, हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात आणि पुढच्या लेक्चरमध्ये मग आपण बघूयात की खरंच त्या कागदावरती काय लिहिलं होतं, संस्कृत मधले त्या ओळी मीराला वाचता आल्यात का, खरंच वसंत आणि मीरा हे शाळेमध्ये जाऊ शकतील का किंवा गेले का. तर हे सगळं काही बघण्यासाठी आपण भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. मी सुयश सर तुमची रजा घेतो आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात की पुढे नेमकं काय होतं ते. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू सो मच.